डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर मारहाण प्रकरणी शिंदेंच्या शिवसेनेचा नगरसेवक रमेश म्हात्रेला कोण वाचवण्याचा प्रयत्न करतय असा संतप्त सवाल उपस्थित केला जातोय। कारण म्हात्रेला अटक झाल्यानंतर वैद्यकीय तपासणीसाठी कल्याण डोंबिवली ऐवजी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेण्यात आलं। तपासणी दरम्यान प्रकृती बिघडल्याचं कारण देत म्हात्रेला ठाणे सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आलं आणि त्यामुळे सध्या तरी म्हात्रेनं पोलीस कोठडीऐवजी रुग्णालयात मुक्काम ठोकलाय। नगरसेवक म्हात्रेला एक प्रकारे पोलीस कारवाईपासून वाचवण्याचा प्रयत्न तर केला जात नाही ना असा प्रश्न निर्माण झालाय। खरं तर किरकोळ कारणावरून म्हात्रेनं डॉक्टर आणि नर्स यांना मारहाण केली होती। घटनेच्या दिवशी नगरसेवक रमेश म्हात्रेनं डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टरला फोन केला होता, पण डॉक्टरनं फोन घेतला नाही या क्षुल्लक कारणावरून म्हात्रेनं रुग्णालय गाठलं आणि तिथे असलेल्या नर्स आणि डॉक्टरांना मारहाण केली। या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे। या संपूर्ण घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलेला आहे। डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात हा प्रकार घडलेला आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत माझे सहकारी अजित मांढरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अजित, गुड मॉर्निंग। नेमका काय हा प्रकार आहे? अजित, डोंबिवलीच्या या शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण झालेली आहे। शिंदेंचा हा नगरसेवक आहे रमेश म्हात्रे, काय अपडेट? रमेश म्हात्रे यांना काल जेव्हा अटक झाली, या अटकेनंतर काल त्यांना ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयामध्ये वैद्यकीय चाचणीकरता दाखल करण्यात आलं। त्यावेळी उच्च रक्तदाब या कारणास्तव त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्येच दाखल करण्यात आलेलं, तिथे त्यांना आता ऍडमिट केले गेलेले आहे। त्यामुळे जर आज सकाळी म्हणजे आता साधारणपणे 10 वाजता त्यांचं एकदा पुन्हा चेकअप केलं जाईल आणि तेव्हा जर त्यांचा उच्च रक्तदाब जो आहे तो कमी झालेला असेल किंवा ते पूर्णपणे फिट असतील तरच त्यांना कोर्टामध्ये आणलं जाईल, अन्यथा VC द्वारे त्यांना कोर्टामध्ये हजर केलं जाईल असं सांगितलं जातंय। त्यामुळे सर्वस्वी आता 10 वाजता जेव्हा त्यांचं चेकअप होईल त्यावरती अवलंबून आहे। ठीक आहे अजित, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी। डोंबिवली येथील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना डॉक्टरांना खरं तर त्यांनी मारहाण केल्या प्रकरणात अखेर अटक करण्यात आलेली आहे। या प्रकरणावरून विधानसभेत विरोधकांनी सरकारला धारेवर धरल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे। रमेश म्हात्रे यांच्यासह तिघांना अखेर विष्णुनगर पोलिसांनी अटक केली आहे। त्यानंतर त्यांना कल्याण कोर्टात हजर करण्यात आलं। या तिघांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। तर रमेश म्हात्रेंना अटक केल्यानंतरही रुग्णालयातील संप सुरूच आहे। विष्णुनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जो काल गुन्हा दाखल झालेला होता 195/2026 त्या सदर गुन्ह्यामध्ये कालच आपण 3 आरोपींना अटक केली गेली होती। आता त्यामध्ये त्या सदर आरोपींना कोर्टामध्ये हजर केला असता त्यांना 2 दिवसाची PCR त्या ठिकाणी दिलेली आहे। सदर गुन्ह्यातील आरोपी क्रमांक 4 रमेश म्हात्रे या सुद्धा सदर गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे आणि त्यामध्ये पुढील कार्यवाही प्रक्रिया सुरू आहे। एखादा कोणी डॉक्टर आपल्याला सांगतो की ह्या हॉस्पिटलमध्ये बेड नाहीये, निकूची गरज लागणार आहे, आपली ऍडमिशन दुसऱ्या हॉस्पिटलला करून देतो, आपण मारहाण करायची या डॉक्टर्सना? महिला असो, पुरुष असो, कुठचेही डॉक्टर्स असो, कुठचेही नर्सेस असो, कुठचेही रेसिडेंट डॉक्टर्स असो, अध्यक्ष महोदय काय चाललंय आपल्या राज्यामध्ये? मला वाटतं सगळेच इथे मान्य करतील की असं जर डॉक्टर्सना मारहाण व्हायला लागली आणि जर काम बंद झालं तर बाकीच्या रुग्णांबद्दल काय अध्यक्ष महोदय? अध्यक्ष महोदय, आमची मागणी ही आहे की आपण निर्देश द्यावे सरकारला, एक तर मुख्यमंत्री महोदयांकडून ह्याच्यावर निवेदन व्हावं, त्या नगरसेवकावर कारवाई व्हावी आणि त्या नगरसेवकाला त्याच्या पदावरनं बरखास्त केलं पाहिजे अध्यक्ष महोदय, नाही तर हा महाराष्ट्र शांत बसणार नाही। अध्यक्ष, गृहमंत्री पदाची पूजा मंत्रालयाच्या 6व्या माळ्यावर सत्यनारायणाचं पाठ मांडून त्याच्यामध्ये तुमच्या गृहमंत्री पदाची पूजा घाला। ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात कायद्याचं राज्य कोलमडलेलं आहे आणि तुम्ही फक्त टिवल्या वावल्या करताय, विरोधकांवर टीका करताय, तुमचे लोक फिरी हसतायत। डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना झालेली मारहाण निषेधार्ह आहे आणि या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। कायदा हातात घेणाऱ्याला माफी दिली जाणार नाही, दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल। हल्ल्यात सहभागी व्यक्तीला पक्ष पाठीशी घालणार नाही। दोषींविरोधात पक्षांतर्गतही कठोर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल।
असं श्रीकांत शिंदे यांनी म्हटलेलं आहे. नाही, डॉक्टर्सला मारहाण करणं हे निश्चितच चुकीचं आहे. आपण कुठलीही गोष्ट एखाद्या डॉक्टरची असेल किंवा कुणाची चुकली असेल तर त्याला एक संविधानिक पद्धतीनं त्याच्यावरती आपण त्यांच्या वरिष्ठांकडे दाद मागू शकतो, तक्रार करू शकतो. आणि मला असं वाटतं की तशी तक्रार करून सुद्धा न्याय देण्याची प्रक्रिया आपल्या एकूणच लोकशाही प्रक्रियेमध्ये आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या असतील तर त्याच्यावरती संविधानिक पद्धतीनेच आपण गेलं पाहिजे. जर का अशी मारहाण केली असेल तर ती 100% अयोग्य आहे. जे काही त्यांची तक्रार होती त्यांनी संबंधित विभागाकडे अधिकाऱ्याकडे त्यांनी तक्रार करणं आवश्यक होतं, परंतु अशा पद्धतीने मारहाण करणं ही योग्य नाही. पण त्यांची पार्श्वभूमीची अशा पद्धतीची राहिलेली आहे. याच्या आधी सुद्धा हे त्यांची पार्श्वभूमी काय आहे हे आता मला वाटतं ते इरिलेव्हंट आहे आता. परंतु आत्ता जर का त्यांनी अशा पद्धतीने जर का मारहाण केलेली असेल तर 100% त्यांना समज हे पक्षाच्याकडनं देण्यात येईलच. परंतु त्यांना नाही अर्थातच त्याच्यामध्ये आता ह्याची मला पूर्णपणे कल्पना नाही. आपण आपल्या सांगण्यावरनं मी हे स्टेटमेंट करतोय, परंतु नक्कीच प्रकरणाची पूर्णपणे चौकशी करण्यात येईल आणि कायदेशीर कारवाई करण्यात येईल. पुढची बातमी पाहूयात. पिंपरी चिंचवडमधील मोशी कचरा डेपोमध्ये काल दुपारी मोठी दुर्घटना घडली आहे. अतिवृष्टीमुळे कचऱ्याच्या डोंगराचं भूस्खलन होऊन तो थेट वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कोसळला. या भीषण दुर्घटनेमध्ये 17 कर्मचारी ढिगाऱ्याखाली अडकले होते. त्यापैकी 7 जणांना वाचवण्यात यश आलंय तर 10 जण अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले. बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. सोमनाथ शेळके, सचिन दवडगाव, दादासाहेब आर्डे, सुजाता शिंदे, राम प्रताप चव्हाण, रणवीर सिंह यांना बचाव कार्यादरम्यान सुखरूप बाहेर काढण्यात पथकाला यश आले. तर अशोक गुप्ता, मुनेंद्र कुमार, चंद्रशेखर सिंह, दिनेश सुतार, श्री बाला हे घटना घडल्यानंतर सुखरूप बाहेर पडले. म्हणजे अजून जवळपास 12 जणं म्हणजे त्यातले 3 जणं कॉन्टॅक्टमध्ये आहेत. अजून खालून 3 ते 4 जणं बोलत आहेत, आवाज त्यांचा येतो आहे, पण आपण अजून तिथपर्यंत आपण पोचलो नाही, म्हणजे आपल्याला ते दिसलेले नाही आहेत. आणि म्हणून अशा पद्धतीने आता हे सगळं वॉर लेव्हलवर युद्धपातळीवर काम चाललेलं आहे. वारंवार या ठिकाणी अशा घटना घडलेल्या आहेत. मागच्या 2 महिन्यापूर्वी सुद्धा एक घटना घडून गेलेली आहे. ज्यावेळेस प्रशासनाला माहिती होतं की या ठिकाणी ती घटना घडली आहे, मग त्या घटनेला अनुसरूनच ही घटना घडलेली आहे. त्यावेळेस जर त्यांनी त्या उपाययोजना केल्या असत्या तर ही आजची घटना घडली नसती असं मला वाटतंय. आणि हा जवळजवळ 60 मीटर उंच असा हा कचऱ्याचा ढीग आहे. त्यामुळे तो ह्या जसा लँडस्लाईड होतो त्या पद्धतीने हा त्या पाण्यामुळे असेल त्याच्यामुळे असेल तो पूर्ण खाली आला आणि त्याने त्या बिल्डिंगला पुढे ढकलला आणि त्याच्यामुळे ती बिल्डिंग पडली. एक महिन्यापूर्वी देखील अशी घटना घडली होती. नाही त्याच्यामध्ये काही तथ्य नाही. मला 1 तासाभरापूर्वी कळलं. ऍक्च्युली मी ह्या रोडनीच चाललो होतो, पण ज्यावेळेस अँब्युलन्स वगैरे आतमध्ये येत होत्या त्यावेळेस थोडंसं शंकेची पाल चुकचुकली मनामध्ये. आलो तर माझी बारकी बहीण आहे माझी, सुजाता शिंदे म्हणून, ती इथं स्टाफला काम करते. आणि वाटलं की म्हणजे की नक्की काय झालं. त्यावेळेस मी आतमध्ये आलो, आतमध्ये सोडत नव्हते, पण सांगितलं की माझी बहीण आहे, मग त्यावेळेस त्यांनी आतमध्ये सोडलं. आता मी इथं आलोय, प्रत्यक्षात पाहतोय. ज्यावेळेस माझं इथल्या स्टाफशी बोलणं झालं, वर्कर लोकांशी, तिच्याबरोबर काम करणारी जी लोक होती ते म्हटले की 15 मिनिटापूर्वी आमचं तिच्याशी बोलणं झालेलं आहे. एकूण 16 जण आहेत, पण 16 जणांपैकी एकच लेडीज ती माझी बहीण आहे जिचं नाव आहे सुजाता शिंदे.